नमस्कार, प्रवीण रिअल एस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरी 2025 डिसेंबरमध्ये जी लॉटरी निघालेली होती 16,876 घरांची, त्या घरांमध्ये EWS आणि LIGची घरे सांगण्यात आलेली होती. या घरांमध्ये EWS टाईपची जी घरे होती ती टोटल 8,795 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती आणि LIGची घरे 8,081 अशी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती. 16,876 हा टोटल आपला आकडा होतो आणि या 16,876 घरांसाठी 19,548 एकूण अर्ज आलेले होते आणि EWS टाईपची जी घरे होती 8,795 जे नवी मुंबईमध्ये लोकेशन होते त्यासाठी 10,831 एकूण अर्ज आलेले होते. या लॉटरीमध्ये आता ज्यांना घरं लागलेली आहेत त्यांच्या खूप सारे कमेंट आलेले की सर याच्यानंतरची प्रोसेस काय असते? आम्हाला लॉटरीमध्ये घर तर लागलं, आता आम्हाला अलॉटमेंट लेटर, बँकेचं लोन, PMI सबसिडी, परत घर लागलं तर तुम्हाला लाईट बिल कनेक्शन, घराची चाबी, त्यानंतर लोन करताना बँकेमध्ये तुम्हाला कोणते अर्ज तुम्हाला तिथे द्यावे लागतात. 2 लेटर असतात, एक सँक्शन लेटर असते आणि एक रिक्वेस्ट लेटर असते. त्यानंतर अलॉटमेंट लेटरवरचे पैसे कसे भरायचे, इन्स्टॉलमेंट असतात का, प्रधानमंत्री आवास योजनेचे पैसे कसे भरायचे, ही सर्व माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी पूर्ण टॉपिक कव्हर करण्यात आलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ तुम्हाला पाहायचं काम पडणार नाही. स्टेप बाय स्टेप आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको लॉटरी, म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत त्याची माहिती तुम्हाला YouTube चॅनलवरती मिळत असते. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत अलॉटमेंट लेटर. आता ज्या भाग्यवान विजेत्यांना EWS टाईप मधील जे लॉटरी लागलेले आहेत, त्यांना घरं लागलेले आहेत, त्यांना आता एक सिडकोद्वारा तुम्हाला अलॉटमेंट लेटर येणार आहेत. अलॉटमेंट लेटर हे तुम्हाला सर्व तुम्ही जिथून ईमेल ID, माफ करा, पॅन कार्ड टाकून, मोबाईल नंबर टाकून जेव्हा तुम्ही तुमच्या सिडको होम पोर्टलवरती जे लॉग इन करतात, ही सर्व माहिती तुम्हाला तिथूनच तुम्हाला सर्व लेटर तिथेच अपलोड करावे लागतात पुढे आणि त्यानंतर तिथूनच तुम्हाला हे सर्व लेटर तुम्हाला मिळत असतात. तुम्हाला सिडको ऑफिसला जाण्याची गरज नाही. सर्व ऑनलाईनच तुम्हाला ही प्रोसेस करावी लागते किंवा ऑनलाईन प्रोसेस होत असते. तुम्हाला एक अलॉटमेंट लेटर येणार आहे. अलॉटमेंट लेटरमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण माहिती देण्यात आलेली असते, की तुमचं नाव, तुम्हाला कोणत्या लोकेशनला घर लागलं त्याची माहिती देण्यात आलेली असते. त्यानंतर तुमचा ॲड्रेस, ईमेल ID, मोबाईल नंबर आणि अलॉटमेंट लेटरवरती खूप सारी माहिती असते, पण जी महत्त्वाची माहिती असते त्याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट, जे घराची किंमत देण्यात आलेली आहे. XYZ जर घराची किंमत 25 लाख रुपये असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते 6 इन्स्टॉलमेंट देतात. त्या इन्स्टॉलमेंटनी तुम्हाला पेमेंट करायचं असते. मागील वर्षीचा अनुभव आलेला आहे. काही घरं ही अंडर कन्स्ट्रक्शन होती, काही घरं रेडी होती, तर काही रेडी घरांना 1-1 महिन्यांचा वेळ देण्यात आलेली होती 1 इन्स्टॉलमेंटला. काही घरे ही 2 वर्षांनी मिळणार होती, म्हणून त्यांना 3 महिने, 6 महिन्याचा सुद्धा कालावधी देण्यात आलेला होता. आता अलॉटमेंट लेटर आल्यानंतरच तुम्हाला कोणत्या प्रोजेक्टच्या लोकेशनला किती वेळ देण्यात येते इन्स्टॉलमेंटला हे आपल्याला कळणार आहे. अलॉटमेंट लेटर जसे येईल तशी माहिती तुम्हाला या YouTube चॅनलवरून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यात येईल. अलॉटमेंट लेटरवरील जे इन्स्टॉलमेंट तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला लोन सुद्धा करावे लागतात. ज्यांच्याकडे XYZ घराची किंमत जर 25 लाख असेल, तर तुम्ही 25 लाख रुपये तुमच्या अकाउंटवरती असेल, तर तुम्ही इन्स्टॉलमेंटची तारीख सिलेक्ट करायची. राईट साइडला क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. ज्यांच्याकडे पैसे नाहीत, ज्यांना लोन करायचं आहे, तुम्हाला लोन करण्यासाठी बँकेमध्ये जावे लागतात. बँकेमध्ये तुम्हाला लेटर द्यावे लागतात. त्याच्यासाठी NOC सुद्धा घ्यावी लागते, सिडको लॉटरी NOC. तर या सिडको लॉटरीच्या घरावरती तुम्हाला लोन कसं करायचं, NOC कशी घ्यायची, याचा एक स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे. तो व्हिडिओ मी जो व्हिडिओ सुरू आहे त्याची डिस्क्रिप्शन जो बॉक्स आहे तिथे मी तो व्हिडिओची लिंक दिलेली आहे. तिथे तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पूर्ण बघा. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला लोन कसं करतात तो पूर्ण तुमचे डाऊट क्लिअर होऊन जाणार. तुम्हाला बँकेमध्ये कोणतं लेटर न्यायचं, सिडकोकडून कोणतं लेटर येते, त्याचा स्पेशल एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. म्हणजे तुमचा हा पण डाऊट क्लिअर झालेला आहे. त्यानंतर NOCचा सुद्धा डाऊट क्लिअर झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन, तुमचे सर्व घराचे इन्स्टॉलमेंटचे पेमेंट झाल्यानंतर, म्हणजे जे तुम्हाला 6 इन्स्टॉलमेंट देण्यात येत आहेत, 6 इन्स्टॉलमेंट दिल्यानंतर तुम्हाला जसं तुम्ही पेमेंट करतात, ते पेमेंट झाल्यानंतर तुमची नेक्स्ट प्रोसेस असते स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन. EWSच्या घरांना स्टॅम्प ड्युटी वेगळी आहे, LIGच्या घरांना स्टॅम्प ड्युटी वेगळी आहे.
ईडब्ल्यूएसच्या घरांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ₹1000 तुम्हाला रजिस्ट्रेशन फीज आहे. स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन वेगळं आहे. काही लोकेशनला 2%, काही लोकेशनला 3% आहे. ज्या लोकेशनला जे ठरवलेलं आहे त्या लोकेशन वाईज तुम्हाला ते पेमेंट करायचं आहे. 1% म्हणजे तुम्हाला जर घराची किंमत 25,00,000 असेल तर 1% म्हणजे 25,000, 2% असेल तर 50,000 आणि 3% नंतर तर 75,000 म्हणजे ₹75,000 तुम्हाला आणखी एक्स्ट्रा लागणार आहेत घराच्या व्यतिरिक्त. म्हणजे ही ही झाली सिडकोच्या घराची किंमत आणि स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन ही झाली गव्हर्नमेंटची फीज. असं तुम्हाला आता याच्यानंतर सुद्धा ते पेमेंट तुम्हाला लागणार आहे. स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनची फी. त्यानंतर तुम्हाला सर्व स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनची फी भरल्यानंतर तुम्हाला एक ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागते म्हणजे घराचं ॲग्रीमेंट करण्यासाठी. घराचं ॲग्रीमेंट कसं करतात? तुम्ही जेव्हा तुमच्या पोर्टलवरती तुम्ही लॉग इन केलेले आहेत, त्या लॉग इनमध्ये जाऊनच तुम्हाला तारीख आणि वेळ तिथे सिलेक्ट करावा लागतो. त्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट घेण्यात येत असते. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला जो तुम्ही टाईम तिथे सिलेक्ट करणार, जी तारीख तुम्ही तिथे सिलेक्ट करणार, त्या त्या तारखेच्या मध्येच तुम्हाला तिथे ॲग्रीमेंट करण्यासाठी जावे लागतात. जे डॉक्युमेंट तुम्ही जेव्हा हा फॉर्म भरण्यात आलेला होता, त्या फॉर्म भरण्यामध्ये जे इन्कम टॅक्स रिटर्न, जे तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमिसाईल सर्टिफिकेट, परत को-ॲप्लिकंट केलेलं असेल तर मिसेसचे आधार कार्ड, पॅन कार्ड, जे स्पेशल कॅटेगरीमधून जसे की माथाडी कामगार, स्वातंत्र्य सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त जे काही कॅटेगरी सांगितण्यात आलेल्या आहेत, एन-टी, एस-सी जे काही एस-सी कॅटेगरी, एस-टी कॅटेगरी, त्या कॅटेगरीच्या रिलेटेड जर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केले असेल, तर तुम्हाला तेच डॉक्युमेंट ॲग्रीमेंट करताना तुम्हाला तिथे ॲग्रीमेंटच्या वेळेस तुम्हाला घेऊन जावे लागतात. आणि ते ॲग्रीमेंट पेपर तुम्ही घेऊन झाल्यानंतर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचं पेमेंट केलेलं असेल, तर तुम्हाला त्याच्यानंतर घराचं हे ॲग्रीमेंट तेथील सिडको अधिकारी तुम्हाला करत असतात. म्हणजे घरांचं ॲग्रीमेंट. त्यानंतर घराचं ॲग्रीमेंट झाल्यानंतर आपल्याला पनवेल महानगरपालिकेमध्ये जाऊन तिथे हे डॉक्युमेंट तुम्हाला तिथे जावे लागतात. तिथे सुद्धा तुम्हाला घराची नोंदणी करावी लागते. त्यानंतर हे सर्व तिथे डॉक्युमेंट तुमचे चेक होतात. त्यानंतर मग तुम्हाला सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला मग सिडकोद्वारा जे तुम्हाला पोझिशन लेटर देण्यात येत असते, सिडकोचं घर लागल्यानंतर, ते झाल्यानंतर तुम्हाला ज्या लोकेशनला घर लागलेलं आहे, त्या लोकेशनच्या जवळ जे एक एम-एस-सी-बी म्हणजे महावितरणचं जे ऑफिस असते, त्या पोझिशनचं लेटर, त्यानंतर जे एक लोड असतो, इलेक्ट्रिसिटी लोड, ईडब्ल्यूएसच्या घरांसाठी वेगळा आहे, एल-आय-जीच्या घरांना वेगळा आहे. तर एक लोड असतो, लोडचं सर्टिफिकेट ते देतात. ते एक सर्टिफिकेट, त्यानंतर तुम्हाला जे तुमचं आय-डी प्रूफ असेल ते असे 3 डॉक्युमेंट तुम्हाला महावितरणच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथे ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. तो ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्याची फीस सुद्धा भरावी लागते महावितरणच्या पोर्टलवरती जाऊन. हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केल्यानंतर तुम्हाला तिथून मग महावितरणचं कनेक्शन देण्यात येत असते. त्यानंतर तुम्हाला मग तुमच्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी बिल म्हणजेच जे मीटर असते, ते मीटर लावण्यात येत असते. म्हणजे मीटरसाठी तुम्हाला हा वेगळा अर्ज करावा लागत असतो. आणि तिथेच तुम्हाला मग ज्या लोकेशनला तुम्हाला घर लागलेलं आहे, त्या लोकेशनमध्ये जे कन्स्ट्रक्शन ऑफिस आहेत, जसे की एक्स-वाय-झेड तुम्हाला जर तळोजामध्ये जर घर लागलेलं असेल, तर तळोजामध्ये सेक्टर 22 मारवा सोसायटीच्या बाजूला जे शिर्के कन्स्ट्रक्शनचं ऑफिस आहे, तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला मग ही सगळी प्रोसेस करावी लागते आणि तिथूनच तुम्हाला मग घराची चावी मिळत असते. म्हणजे ही झाली तुम्हाला घराची चावी मिळेपर्यंतची प्रोसेस. तर असेही आपल्याला ही सिडको लॉटरीमध्ये घर लागल्यानंतरची माहिती आपण पूर्ण बघितलेली आहे. या व्हिडिओच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असतील, काही डाऊट असतील, तर निश्चित तुम्ही हमखास कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटू असा आणखी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.